करत आहोत। प्रेक्षकांची गर्दी आपण जर पाहिली असेल सगळ्या बाजूने प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे। अखिल आणि मयूर पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। मिस्टर 360 काल काय अप्रतिम कामगिरी केली अक्षरशः आपण पाहिलं असेल। विशाल मेरकोडे आणि देविदास पाटील यांच्या या ठिकाणी आगमन होतं। त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या। आपलंही सहर्ष स्वागत आहे आमदार ट्रॉफी मध्ये। या स्पर्धेमधून खऱ्या अर्थाने आपण पाहिले असेल ना संदीप दादा आणि त्यांच्या सर्व कमिटी मेंबर्सना सगळ्यांची खऱ्या अर्थाने आपण पाहिले असेल खात्री जमा बरोबर घेतली आहे। कारण का ज्या ठिकाणी या स्पर्धेत या स्टेजवरून कुठला असा पाहुणा कुठला असा ग्रामस्थ नाही कुठला अशी व्यक्ती नाही आहे का त्याचा मान सन्मान झाला नाही आहे, चुकूनही झालं नाही आहे। एवढे 3 दिवस या ठिकाणी आपण मान्यवरांचा सत्कार सन्मान केले ना त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या मंडळाला आपण दाद दिलं पाहिजे। न्यू स्टार आपण पाहतोय चावणे आणि ग्रामस्थ मंडळ मिस्टर 360 शॉटवाला झळकून खऱ्या अर्थाने केल्याचा प्रयत्न केला जातोय। संदेश शेठ खूप मोठं नाव आहे, पात्र शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या मदतीला नेहमीच पुढे धावणारे, कोणाला कुठली गरज असू द्या मदतीचा हात ते नेहमीच करत असतात। व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेतात आणि खऱ्या तर आपण पाहतो 190 उरण मतदारसंघाचे दमदार आमदार महेश शेठ बारले यांच्या नावाची स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आलेले आहेत। मात्र पहिला या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, काय गोलंदाजीचा दर्जा सादर केलाय रोहित कारंजे या गोलंदाजाने अखिल भोईर याला त्रिफळा बाद करून पहिला हादरा पहिला मोठा गडी बाद केलाय आणि पहिली विकेट प्राप्त केली आहे ती गोलंदाजानं। शर्ता असतील विविध शब्द असतील एका शब्दाला 10 शब्दांची जोड देणारे जे आपण पाहतो त्यांचेच गाय या ठिकाणी क्लिप आमचे नवनाथ डीजे माऊली डीजे मालक त्यांच्या माध्यमातून सादर होत आहेत। विकेट मात्र या ठिकाणी राहुल कारंदे चांगली गोलंदाजी करत असतात। पहिल्या रोहित कारंदे रोहित जबरदस्त कामगिरी करतो। नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल या गारमाता कराडे संघाने मागच्या 2 वर्षामध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला होता, टॉप मध्ये पोहोचला होता संघ। जांभिली सारख्या संघाला त्याने परास्त केलं होतं याच मैदानावरती आणि आज मात्र आपण पाहतोय न्यू गोल्डन पोस्टरी संघाकडे आता आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये या त्या संघाचं खूप मोठं नाव आहे। त्या संघाबरोबर खेळत असताना आत्ताबरोबर सुरुवात चांगली आहे ती गारमाता कराड संघाची। नरेश मुले नरेश दादा मुले यांच्या या ठिकाणी आगमन होतोय आणि ह्या चेंडूवरती बराच वेळ चेंडू हवेमध्ये शतरक्षण चेंडूच्या खाली येत असताना मनीष तात्रे आल्या पावली डगचा शिकार झाला 0 धावसंख्येवरती। मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज दाखल होतोय मनीष तात्रे। अपेक्षा नव्हती, मोठी अपेक्षा त्यांच्या माध्यमातून संघाला होत्या, मात्र संतोष पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा या मंडळासाठी हार्दिक मदत जी काय आलेली आहे त्यांचा देखील आम्ही स्वीकार करू। प्रत्येकाने हातबोट लावलेला आहे या स्पर्धेसाठी। असं नेहमीच आपण म्हणत असतो एकमेव सहाय्य करू अवघे धरू सुपंते, एकीचे बळ मिळतंय फल आणि सर्वांची एकी मात्र ही कायम आहे आणि आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की तुमची एकी अशी कायम सदैव असो हीच सध्याच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं चांगलं असं कार्य तुमच्या हातून होतोय आणि आमदार ट्रॉफी मध्ये आपण होतो पहिलीच सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ती जाम आपण पाहतोय पोसरी विरुद्धात गारमाता कराडे। गोलंदाज सज्ज होतोय सुरेख चेंडू प्रणय या चेंडू ती फिरून मारण्याचा प्रयत्न
आणि यष्ट्यांचा वेध घेऊन बघा आज सगळं काही आपण पाहिलं असेल तर गार माता कराड्या संघाच्या बाजूने सुरळीत होत होतं. जे ज्यांना हवंय ते मिळतंय. देऊया एक डीजे मास्टर एक संधी. दाखवतोय भेदकता दाखवतोय आणि पोस्त्री संघासारख्या मातबगार संघाला आतापर्यंत चांडी चापवणाऱ्या चारीची चिंड्या चीत केलेल्या आहेत. एकही धाव त्यांची धावफलकावरती लागली ना, मात्र विकेटवरती विकेट त्यांच्या आता या ठिकाणी बाद झाले. पहिला फलंदाज बाजूला अखिल भोईर, दुसरा फलंदाज बाजूला आपण मनीष तात्रे, त्याच्यानंतर पहिला असलेला मयूर पाटील, रोहित कारंदे यांच्यासाठी विशाल कारंदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश मेरकुंडे विशाल मेरकुंडे साहेबांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक काय येऊ नये. कौतुकास्पद कामगिरी होती ती गारमाता कराडा संघासाठी. सूर्य चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न आणि या स्पर्धेतला पहिला आमदार ट्रॉफीतली पहिला निर्धाव षटक तोही सेमीफायनल मध्ये आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजासाठी. अप्रतिम अशी गोलंदाजी आणि त्या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले विशाल मेरकुंडे साहेबांच्याकडून. साठी 500 रुपयाचा रवी भुईर यांच्याकडून आलेला 500 रुपयाचा पारितोषिक म्हणजे 1000 रुपये आतापर्यंत कमाई केली आहे. सेमीफायनलची लढत मात्र गोलंदाज आलेला आहे दुसऱ्या षटकासाठी अक्षय भोईर. तर स्ट्रायकर एंड वरती डावखुरे फलंदाज प्रणय भोईर. भोईर टू भोईर. मात्र पाहूया हा रिलीज आपण पाहिलं असेल पोस्त्री संघ आहे. सहजासहजी हार मानलेला संघ नाही आहे. 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स करणारा संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मयूर पाटील सारखा गोलंदाज त्यांच्या खेब्यामध्ये आहे आणि हीच ओळख आहे आपण पाहतोय देवगड पोस्त्री संघाची. आणि पहिलीच बॅटच्या सायनाले हा 6 धावा. मात्र प्रणव भोईर एक स्टायलिश हा खेळाडू आहे. पहिल्या चेंडूत षटकाराने आपलं खातं उघडं केलंय. भले विकेटही गेले असतील मात्र एका बाजूनं त्यांना धावाही जमवायचे आहेत. एका बाजूला आपण पाहिलं असेल दुःख आहे, एका बाजूला मोठं सुख आहे, त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा डबलनी दुःख आहे. मात्र आता दुःख बाजूला ठेवून त्यांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. 2 धावा या चेंडूवरती आलेत. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. 3 ओव्हरची मॅच. जरा आपण स्पीडअप करा टीम कराडे टीम. कारण आता सूर्य अस्ताकडे गेला. अजून एक फायनलची मॅच बाकी आहे. त्याच्यानंतर बक्षीस वितरण सोहळा आहे. त्याच्यासाठी आपण विनंती करूया की आपण स्पीडअप करा. टाइमपास आपण कमी करा. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. गोलंदाज तयार. यावेळी रिव्हर्स अटेंड केलंय. मात्र चांगला फटका. गॅस सिलेक्शन होतो. एकदा पूर्ण केले त्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा या चेंडूवरती. 10 धावा लागले धाव फलकावरती. दुहेरी अंकामध्ये आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 3 आघाडीचे पर्यंत त्रिमूर्ती सोस्त्यात बाद झाले. 0 धावसंख्या होती. अक्षरशः या ठिकाणी सर्व पाठीराख्याची निराशा केली. अखिल भोईर, मनीष तात्रे, मयूर पाटील आणि आता मात्र स्वतः फलंदाज आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रणय भोईर एकटा संघर्ष करतोय, लढतोय, संघर्ष करतोय. बिना संघर्ष विना काहीच मिळणार नाहीये. लोखंडाला सुद्धा एखादा अवजाराला जर आपल्याला आकार द्यायचा असेल ना
तर त्याला सर्वप्रथम घावांचा मार खावा लागतो, नंतर त्याला अवजार बनलं जात आहे. असं म्हटलं जातं तुम्हाला बिना संघर्ष काहीच मिळू शकणार नाही आहे. सुंदर चेंडू, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे, कव्हरमधून चेंडू जातो डीप कव्हरमध्ये. एकच धाव, सिंगल. सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट. दोन्ही संघाचे पाठीराखा शांत बसलेत. बोरगा संघ अजून या सामन्याचा आनंद घेतोय. चांगला मॅच आतापर्यंत या मैदानात ते खेळले होते. मात्र या दोन संघादरम्यान पहिली सेमीफायनल. स्वयंसेवक जास्त मस्ती करू नका, काट्याकुट्याचा रस्ता आहे, आपण आपल्या जागेवरती शांत राहा. संजय पाटील आणि किशोर पाटील हे आलेत आमचे ग्रामस्थ, त्यांचंही स्वागत. आमदार ट्रॉफी, महेश शेठ बालदी यांच्या नावाची आमदार ट्रॉफी. नरेश मुने यांचं स्वागत या ठिकाणी मंगेश पाटीलला विनंती करू का त्यांचं स्वागत आपण आपल्या सोबत करावं. लायन ग्रुपचे अध्यक्ष आमचे विनोद पाटील, लायन्स ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहतो आमचे बालू शेठ गोल्डन मॅन, आणि उपाध्यक्ष रवी शेठ यांचे या ठिकाणी आगमन होतं. लायन्स ग्रुपचे आमचे आपण पाहतोय मंडळी या ठिकाणी त्यांचं आगमन होतं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. गोल्डन मॅन प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो हा ग्रुप येत असतो. या आमदार ट्रॉफीच्या वतीनं, ग्राम न्यू स्टार चावण्याच्या वतीनं पाहुण्यांचं, मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहोत. पाटील, राकेश खारकर, वरुण कडव, अजय माळी आणि सगळी मंडळी आपण पाहतोय उपस्थित झाले. मात्र या चेंडू प्रणय आपल्या अनोख्या स्टाईलनं मात्र या चेंडूला स्कूप केलाय आणि या चेंडूवरती आलेला मस्त फटका आपण पाहतोय. 4 धावा. चौकार आहे ना. बरीचशीच मंडळी या ठिकाणी लायन्स ग्रुपचे आले आहेत. त्यांचे आम्ही विनोददादा पाटील आणि त्यांच्याबरोबर राकेश खारकर, वरुण कडव, अजय माळी सगळी मंडळी आलेली त्या ठिकाणी आमचे सगळ्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. सगळी मंडळी आपण बघतो व्यासपीठावर त्याच्या आमदार ट्रॉफी मध्ये आहे, ज्यांची एंट्री झाली आहे. लाईन ग्रुपचे आमचे अध्यक्ष दादांची प्रत्येक सामन्यामध्ये उपस्थिती खूप मोठी असते आणि या ग्रुपच्या वर त्यांचे बरेचसे मेंबर नेहमीच त्यांच्या समावेश असतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. व्यासपीठात मान्यवरांची बघा ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे, तरी मात्र या ठिकाणी पाहुण्यांची आपल्याला पाहिली असेल चळ पिछल ही शेवटपर्यंत पाहायला मिळते आहे. आणि काल या मंडळाला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहतोय 190 उरण मतदारसंघाचे दमदार आमदार, उशिरा का होईना मात्र आमदार महेश बालदी या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन गेलेले आहेत. आणि आज आपण पाहतो लायन्स ग्रुपची आमची सगळी मंडळी या व्यासपीठावरती आमचे रविदादा, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. सर्व पाहुण्यांनी आपण पाहिला सल खचाखच भरलेला असा हा व्यासपीठ, आणि गेली 3 दिवस हा व्यासपीठ तुम्हाला खाली दिसला नाहीये. आयोजक मंडळी एकही आम्हाला इथं या स्टेजवरती दिसले नाही. सगळी पाहुणे मंडळी या स्टेजवरती खरं तर याच्यावरच या मंडळाची उंची समजते किती मोठी उंची गाठी आहे ते या मंडळाने. संदीपदादा पाटील असतील, स्वप्नील असतील, संदेशदादा पाटील असतील, सर्वांची खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत आमच्या. आणि संदीप पदा लक्ष्मण पाटील असतील, ही सगळी मंडळी या आमदार ट्रॉफीच्या साठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल खूप सारा मोलाचा सहकार्य त्यांचं या ठिकाणी आतापर्यंत आपले सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत. धावफलकावरती आत्ता तर आपण कटाक्ष टाकला असेल,
18 धावा लागल्या त्यांना पाहुण्यांच्या माहितीसाठी. जिथे सामना सुरू आहे गारमाता कराडे विरोधात आपण पाहतोय न्यू पोसरी. पोसरी संघ आता फलंदाजी करतो, शतरक्षण करतो गारमाता कराडा संघ. आयोजकांची खऱ्या अर्थानं आपण पाहिजे सत्व परीक्षा आहे. खूप सारी मेहनत या मंडळाच्या सदस्याने जेवढी घेतली ना, खूप सारी मेहनत. 19 धावा लागले धावफलकावरती. मेगा फायनल आमदार ट्रॉफीची फायनल अजूनही बाकी आहे. मात्र फायनल मध्ये डायरेक्ट पोहोचलाय तो मरियाई जांभोली संघ. एक मॅच त्यांना आता फक्त खेळायची आहे. याच्यामध्ये जो जिंकेल ते थेट जाईल फायनल मध्ये. जिथं पहिली इनामी राशी असेल या आमदार ट्रॉफीची रोख रक्कम आपण पाहतो 50,50,000 रुपयाची पहिली इनामी राशी. मात्र या स्पर्धेचा या आमदार ट्रॉफीचा नाव कुठल्या संघाचं कोरलं जाईल येणारी काल वेल थोड्याच वेळात स्पष्ट करून जाईल. बरेचसेच मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत राईट आर्म राऊंड द विकेटनं. आणि या चेंडूवरती केलेला आपण पाहिलं असेल आक्रमण आलेला हा मोक्याच्या क्षणामध्ये टायमिंग वरती आला हा षटकार. या ठिकाणी आमचे पाहुणे जे चावणे गावचे आपण पाहतो सायली ट्रॅव्हल्सचे मालक संजय पाटील आणि त्याचबरोबर आपण चावणे गावचे आमचे किशोर पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. या आमदार ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं कटाक्ष टाकला तर मॅच ही चांगली रफ अँड टफ आपल्याला आता पाहायला मिळते. 3 विकेट झटपट पास झाले होते पोसरी संघाचे. मात्र हीच ती पोसरी संघाची ओळख आहे. कुठल्या क्षणामध्ये कुठला फलंदाज चमकेल, कुठल्या क्षणी कुठला शतक खेळाडू काय करेल याचा अंदाज पाहणं खूप कठीण आहे. देविदास पाटील यांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं. विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपाने बाद धावफलकावरती रोशन लागले. आतापर्यंत 27 धावा असं म्हटलं जातंय. बून बूनचे सागर बनलं जातोय. थेंबा थेंबाने तळे साचल्या जातोय. व्यासपीठात आमचे सगळे लायन्स ग्रुपची मंडळी सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं देखील स्वागत आहे आमदार ट्रॉफी मध्ये. 27-27 ऑन स्कोरबोर्ड. तेरा आहेत पहिल्या ओव्हरला 13. दादा पहिल्या ओव्हरला 13 आहेत. आणि जर चुकून काय होईत असेल ना आमच्याकडे थोडंसं करू नका, कारण का पाहुणे देखील एवढे स्टेजवरती उपस्थित आहेत ना, त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबड थोडासा तसं काय होणार. आमचा स्कोरर आणि लाईव्ह ते सर्व या ठिकाणी करत आहे. मात्र माझ्याकडून काही चुकी झाल्यास तर मी दिलगिरी व्यक्त करेन. हा सुंदर चेंडू आणि या चेंडूवरती विकेटची संधी निर्माण झालेली आहे. सुरेख टिपलेला झेल सचिन माळी यांच्या माध्यमातून. मालूस या ठिकाणी लायन्स ग्रुपचे अध्यक्ष आमचे बाळू शेठ यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर आपण संदीप दादा त्यांना आपण विनंती करूया की या ठिकाणी लायन्स ग्रुपचे आमचे अध्यक्ष दादांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चला आयोजक मंडळी, दादांचं खूप मोठं कार्य गोल्डन मॅन म्हणून दादांची ओळख आहे. मात्र या ठिकाणी दादा एक दिलखुश व्यक्तिमत्व आपण पाहतोय. प्रत्येकाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असतं कुठलाही शुभ कार्य असू द्या, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये आमचे लायन ग्रुपचे दादा नेहमीच तत्पर असणारे त्यांचे या ठिकाणी आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. दादा आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळू शेठ
दादाचं कार्य देखील माने सचिन या ठिकाणी बोलतो सचिन दादा. सचिन दादा देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आहे मोठमोठी हस्ती या स्पर्धेमध्ये आपण पाहिले असेल. मग राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, लायन्स ग्रुप असतील, टायगर ग्रुप असतील, असे बरेचसेच ग्रुप आहे. खरं ही खूप मोठी उपलब्धी आपण म्हणूया ती न्यू स्टार चावणे या संघासाठी. सचिन दादा आपण आलात. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही तुम्हाला पाहत असतो आणि आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याहीपेक्षा आपण बालूशेठ यांची सुद्धा एक वेगळी ओळख सांगताय आपल्याला सांगायची गरज नाही आहे. कारण का त्यांच्याबरोबर बोलण्यात आपले शब्द कमी पडतील एवढं मोठं कार्य बालूशेठ विगरवाले यांचे आपण पाहतोय. हा एक फोटो या ठिकाणी या कमिटीचा आणि सर्व मंडळी एक क्षणचित्र या आमदार ट्रॉफीतली आपल्या अस्मरणेमध्ये राहतील म्हणून या ठिकाणी आपल्या कॅमेरामध्ये आपल्या आयफोनमध्ये या ठिकाणी हे चित्र कॅचअप केलं जातोय, फोटो सेशन केला जातोय. लायन्स ग्रुप आणि आमचे बालूशेठ असतील ही सगळी मंडळी, आमचे सचिन दादा दुर्गे सगळी मंडळी फोटो घेत असतील. लायन्स ग्रुपचे आमचे 4 एक्केवाले बालूशेठ आणि त्यांचा सर्व मित्र परिवार आणि आयोजक मंडळी या आमदार ट्रॉफी मध्ये जसं आपण पाहतोय उरण मतदारसंघ 190 दमदार आमदार जसं नाव आहे तसं खऱ्या अर्थानं हे कार्य या मंडळाचं देखील आहे. आणि चांगलं कार्य या ठिकाणी घेत असताना संदीप दादा असतील, आमचे स्वप्नील असतील, संदेश दादा पाटील असतील, खूप मोठ्या हस्ती आहेत. नावावर खऱ्या अर्थानं त्याचं नाव घेतलं तर लगेच त्यांचं काम होत आहे अशी हस्ती या मंडळाची आपण पाहतोय. एक संदीप दादा पाटील यांचा आपण पाहिलं ब्रँड आहे 0505. दुसरे संदीप पाटील आपण पाहतो लक्ष्मण पाटील आमचे, त्यांचा ब्रँड आहे 0404. नाम ही काफी है, समझने वाले को इशारा काफी. बालूशेठ आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मंडळाच्या वतीने आपलं मी मनापासून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. आप आहे बहार आहे आणि अशी आपल्या घरात माणसं कमी पाहायला मिळतात आणि खऱ्या तर तुमच्यासारखी माणसं जर प्रत्येक कार्यामध्ये असतील तर नक्कीच त्या कार्याची मजा खूप आवडत असते. होली आपण सामन्याकडे थोडासा दुर्लक्ष होत आहे. मात्र दोन्ही टीम आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण का पाहुणे अशा क्षणामध्ये आलेत की मॅच पण आता एक चांगल्या मूडमध्ये आलेली आहे. आता बोलूया आपण सामन्याच्या थोडासा आपण मॅच थांबा. पाहुण्यांच्या गाड्यातून तापा मनीष 2 मिनिटं फक्त वेट करा. धावफलकावरती तब्बल लागलेल्या भोसरी संघाच्या टोटल प्रथम फलंदाजी करत असताना लागलेल्या 27-28 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 1 धाव लागली धावफलकात मनीष तात्रे. 1 फलंदाज 5 सलई गारमाता कराडे संघाचा. भाऊ मॅच चालू करू का? वार्तालाप काहीतरी बालूशेठ आणि संदीप दादा यांच्यामध्ये होत आहे. काहीतरी सदीच्या या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगलं कार्य हे आपलं पाहिलं आहे आणि बालूशेठ या ठिकाणी प्रस्थान करताना लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष आपण पाहतोय. या ठिकाणी बालूशेठ प्रस्थान करत असताना या ठिकाणी आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली. 4 एक्के 4 हुकमाचे एक्के त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी लायन्स ग्रुप या ठिकाणी प्रस्थान करत असताना या आमदार ट्रॉफी मध्ये आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सगळ्या बाजूने आता प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येने उपस्थित झाली. तमाम क्रीडा प्रेमींचं या न्यू स्टार आयोजित चावणे आयोजित या आमदार ट्रॉफी मध्ये सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. 28 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि धावफलकात येते 1 धाव 27 धावसंख्येची गरज. 1 बाद 1 अशी परिस्थिती निर्माण झाली ते गारमाता कराडा संघाची. गारमाता कराडा खऱ्या तर आपण जागृत देवस्थान आहे गारमाता आणि तिच्या
संजय पाटील, किशोर पाटील, संजयदादा पाटील आणि किशोरदादा पाटील आपण या ठिकाणी आलात तर आपलं देखील या आमदार ट्रॉफीमध्ये स्वागत आहे. त्यांच्या समाज देविदास पाटील देखील उपस्थित झाले. आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं. आपलं या आमदार ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत 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 सहर्ष स्वागत मनपूर्वक स्वागत. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही केल्या मात्र एवढी मान्यवर आम्ही कमी मॅच मध्ये पाहत असतो. सुरेख चेंडू, जोरदार अपील, डॉट बॉल, डॉट बॉल. धाव संख्येत कुठलाच बदल न, फक्त आणि फक्त एकच धाव खर्ची केली. मनीष सात्रे एक अष्टपैलू हा खेळाडू फलंदाजी मध्ये आहे, काहीच करू शकला नाही. 0 धाव संख्येत बाद झाला. मात्र आता गोलंदाजी मध्ये चांगली कामगिरी, चमक कामगिरी करत असताना तो पाहायला मिळतोय. जिंकेल तो थेट फायनलची मॅच खेळला त्या आमदार ट्रॉफीची. हा सुरेख चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा मनीष तात्रे आहे. बरेच त्यांनी पावसाळ्यात पाहिलेत, बऱ्याच मोठ्या स्पर्धा खेळलेला आहे. व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे आणि ह्या चेंडूवरती कुठलीच धाव मिळू देत नाहीये. डॉट चेंडू समाप्ती. चला टीम जांभिवली, विशाल पाटील आपण हलवलो या ठिकाणी. आता स्टेजकडे रवाना व्हा. ही मॅच संपल्यानंतर फायनल मॅच खेळवली जाईल आमदार ट्रॉफी मधले. मनीष तात्रे लेफ्ट आर्म, हा गोलंदाज. फलंदाज वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असताना बघा, आणि पहिल्या षटकामध्ये आलेली एक विकेट आणि एकच धाव. काय गोलंदाजी केली. आणि या गोलंदाजीच्या मुले आपण पाहिले असेल तर थोडीशी अडचण वाढली असेल ते आपण पाहतोय गारमाता कराड संघाची. आता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये 27 धाव संख्येची गरज. राज्यातील सगळी मंडळी आपण पाहिली असेल या सामन्यासाठी सर्वांनी झोकून दिलेलं आहे, कारण की आमदार ट्रॉफी आहे आणि चांगलं काम त्यांच्या हातून घडतोय. सुरेख चेंडू, मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का. मयूर पाटील पहिल्या चेंडूत एक धाव खर्ची करतोय. आता गरज येते 26 धाव संख्येची. 11 चेंडू 26 धाव संख्येची गरज. चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाही. मात्र या षटकामध्ये 1-2 चौकार षटकार आले तर मॅच मध्ये पूर्णपणे परत त्याची संधी मिळू शकेल. ते फलंदाज आपण म्हणतो गारमाता कराड संघाला. मयूर पाटील छोटा पॅक, बडा धमाका नेहमीच करत असताना आणि रसायनीचा भरत लोहार म्हणून त्याला ओळखला जातो. एक धाव धावून पूर्ण केली आहे. ही अखेरची चालाकी असेल मुद्दाहून, जेणेकरून या ठिकाणी विकेट त्यांना हवी आहे. आता गरजेत 10 चेंडू मध्ये 25 धाव संख्येची. सूर्यास्ताकडे गेलेले आहेत. सर्व प्रेक्षक शांत झालेले आहेत. आणि ह्या चेंडूवरती आपण पाहिलं असं केलेला आक्रमण, स्टँडर्ड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि त्यांच्यासोबत किशोरदादा पाटील हे 2 मान्यवर आत्ताच्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षकांची गर्दी बघा आता खचाखच भरली जाते. प्रेक्षक वर्ग आपण पाहतो सगळ्या बाजूनं प्रेक्षक आणि प्रेक्षकच या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या षटकारानं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असताना एक धाव संख्येला आकार दिलाय. मयूर पाटील एक चाणक्य हा गोलंदाज आहे आणि पहिली झालेली चुकी दुसरी चुकी करणार नाहीये आणि त्याच्यानंतरच आलेली विकेट.
होतं ना सीमारेषेवरती आणि गोलंदाज मयूर पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर डॉट बॉल. बघा एक षटकार जरूर खाल्ला मयूरनी आणि 8च धावा षटकाराचा षटकार येऊन देखील खर्च झाल्या धावफलका झाल्या त्या 9 धावा. अजूनही 6 चेंडू 19. सहा चेंडू आता 19 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. नवना डीजे ऑन. जन कारण का सगळे टेन्शन मध्ये आलेत. कोणाची क्लिप आम्हाला माहित नाही, जांभलीच कोणाला तरी आहे आणि ते 2 वेळा आम्हाला ऐकायला मिळालं का. मागच्या वीकेंडमध्ये सुद्धा आम्ही ते ऐकले होते ना, ह्या वीकेंडला सुद्धा तेच ऐकायला मिळालं आहे. म्हणजे व्हायरल झाली आहे. पण त्यांना जास्त आता सबस्क्राईब करावं का, व्हायरल करा, यूट्यूबवरती टाका, म्हणजे ज्याला त्याला जास्त व्ह्यूअर्स मिळतील आणि जेणेकरून त्यांना सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळेल. धावफलकामध्ये कुठला बदल झालेला आहे, मात्र किंचितसा झालेला आहे. आता सिंगलने तितकासा फरक पडत नाहीये. 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज. 5-18 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज. गोलंदाज प्रणय भोईर. फुलेलेंचा हा चेंडू यावेळेस मात्र हा गोलंदाज करतो काय, आणि या षटकारानं आता आपण म्हणूया पुन्हा एकदा सामन्यामध्ये आता वापसी केली आहे. ठोक डीजे. नवनाथ डीजे. आता फास्ट गाणी पाहिजे, फास्ट रिमेक्स. 12 धावसंख्येची असून गरज. 4-12 4 बॉल्स मध्ये 12 धावसंख्येची गरज. षटकारांना पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन मात्र या चेंडूवरती विकेटची संधी निर्माण होऊ शकली असते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा फक्त आणि फक्त. थांबा पंच निर्णय देतील. ओके 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 स्ट्राईक रोटेशन नाही आहे, हा नियमच नाहीये. तर पाहूया. 11 3 चेंडू 11. एकच धाव काढली आहे. 3-11 3 चेंडू 11 धावसंख्येची गरज. आता एखादा षटकार या क्षणामध्ये आला पाहिजे, तर मात्र प्रेक्षकांना मजा येईल. षटकार चौकार आले ना तर सामन्यामध्ये पूर्णपणे परत संधी मिळेल ती गारमाता कराडे संघाला. आणि गोलंदाज प्रणय भुईर एक षटकाराचा मार खातोय. 3 चेंडू फेकलेत. पहिला सिंगल षटकार आणि सिंगल. आणि आता स्ट्रायकर एंड वरती रोशन सापळं रचलंय तिथे. पोस्त्री टीम आहे त्याच्या बोले सहसा या ठिकाणी मिस्टेक पाहायला मिळणार नाही आहे. 2-11 अतुल तुंगरे. जी एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये येतील आणि चांगली गोलंदाजी. बघा 1 चेंडू आणि दादा संघ. जांभली टीम आली येते, त्यांना पण कॉल केलेला आहे.
बघा सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 3 विकेट 0 धावसंख्येने बाद झाले होते त्या पोस्टरी संघाच्या आणि त्याच्यानंतर मात्र पोस्टरी संघाने हळूहळू का करत ना 27 धावापर्यंत नेला आणि त्या 27 धावा सुद्धा आतापर्यंत डिफेन्स केले, चांगली गोलंदाजी केली आहे. प्रणय भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करत कार्पेट लेवलचा फटका आणि हा सामना जिंकला आहे न्यू गोल्ड पोस्टरी संघानं आणि तिसऱ्या क्रमांकात आता सामावा लागेल तो गारमाता कराडा संघाला. आणि प्लेयर ऑफ द मॅच